लक्ष द्या इकडे. आता आपण कालच्या क्लासमध्ये 4 प्रकारचे क्वेश्चन बघितला फॅक्टरायझेशनचे. ते कोणते कोणते शिकलो आधी रिवाइज करू आपण. सर्वात आधी आपण शिकलो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू कसे असतात त्याचे फॅक्टर. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर कसे असतात. एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आणि इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो परफेक्ट स्क्वेअर वाले ax चा होल स्क्वेअर प्लस 2abx प्लस बी स्क्वेअर या प्रकारचे शिकलो. परफेक्ट स्क्वेअर वाले ते कसे येतात. ax प्लस बी चा होल स्क्वेअर किंवा त्याला आपण दोनदा लिहित होतो गुणाकारामध्ये या पद्धतीनं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मायनस वाला पण होता ax चा होल स्क्वेअर मायनस 2abx प्लस बी स्क्वेअर. कसा होता तो ax मायनस बी आणि ax मायनस बी दोन्ही ब्रॅकेटमध्ये मायनसच होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो एक्स स्क्वेअर प्लस a प्लस बी एक्स प्लस a इंटू बी या प्रकारचा अल्जेब्रिक एक्सप्रेशन होता. क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल म्हणतो याला आपण. याचे सुद्धा फॅक्टर बघितलं कसे होते. x प्लस a इंटू ax प्लस बी या प्रकारे आपण फॅक्टर फाइंड केलेले आहेत. त्याच्यानंतर आज आपल्याला शिकायचं आहे क्यूबच्या फॉर्म मध्ये जर अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल तर त्याचे फॅक्टर कसे फाइंड करायचे हे सर्व झाले आहेत शिकून आपले. ठीक आहे. नंतर आपण याची प्रॅक्टिस पण घेणार. आज आपल्याला शिकायचं आहे a क्यूब प्लस बी क्यूब हा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. या फॉर्म मध्ये असेल अल्जेब्रिक एक्सप्रेशन a क्यूब प्लस बी क्यूब. याचे फॅक्टर आपल्याला फाइंड करायचे आहेत तर ते या प्रकारे असतात. a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. आणि इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ए बी a इंटू बी प्लस बी स्क्वेअर या प्रकारे त्याचे फॅक्टर आपल्याला मिळणार. ठीक आहे. आणि दुसरा एक आहे a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू a मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. बघा दोन्ही सारखेच आहेत की नाही. इथे बघा a क्यूब प्लस बी क्यूब आहे तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आहे. इथे a क्यूब मायनस बी क्यूब आहे तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी आहे. प्लस तर प्लस आहे आणि मायनस तर मायनस आहे. आता दुसऱ्या ब्रॅकेट कडे बघा. दुसरा ब्रॅकेट गुणाकारामध्ये आहे. ठीक आहे. पण जेव्हा a क्यूब प्लस बी क्यूब असतो तेव्हा मायनस ए बी करायचा आणि जेव्हा a क्यूब मायनस बी क्यूब असतो तेव्हा प्लस ए बी करायचा. बाकी a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जसंच्या तसं सेम फॉर्म्युला आहे. फक्त प्लस असेल याच्यामध्ये तर मायनस ए बी आणि मायनस असेल तर प्लस ए बी करायचा. समजलं सगळ्यांना. आता याच्यावरचे आपण क्वेश्चन घेऊ. पहिला क्वेश्चन आहे एक्स क्यूब प्लस 8. क्वेश्चन नंबर 1 एक्स क्यूब प्लस 8. जसं आपण a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याला आपण कन्वर्ट करत होतो त्या पद्धतीने याला कन्वर्ट करायचा. आता एक्स क्यूब म्हणजे एक्स क्यूबच राहील बरोबर. आणि 8 कितीचा घन आहे 2चा म्हणजे त्याला मी असं लिहू शकतो का 2 चा क्यूब लिहू शकतो असं. आता दिसते कसा दिसते हा a क्यूब प्लस बी क्यूब सारखा a क्यूब प्लस बी क्यूब. मग याचे फॅक्टर कसे लिहिणार. एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे x प्लस 2. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करतो आपण a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग म्हणजे x स्क्वेअर मायनस आहे तर मायनस. हा आहे a इंटू बी म्हणजे a आणि b दोघांचा काय करायचंय गुणाकार करायचा आहे. म्हणजे इथं 2 गुणिला x काय येईल 2x आणि प्लस बी स्क्वेअर आहे. बी ची किंमत काय आहे 2 म्हणजे 2चा वर्ग किती 4 झालं. समजलं का सगळ्यांना. आता हाच एक्झाम्पल घेऊ आणि आपण मायनस साठी त्याचे फॅक्टर फाइंड करू. ठीक आहे. दुसरा एक्स क्यूब मायनस 8 एक्स क्यूब मायनस 8. पुन्हा सेम तसंच एक्स क्यूब म्हणजे एक्स क्यूबच राहील आणि 8 ला आपण कसं लिहितो 2चा घन. हा झाला a आणि हा झाला b. हा काही आहे a आणि हा काही आहे b. मग याचे फॅक्टर कसे मिळतात आपल्याला सांगा. एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी म्हणजे x मायनस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील
सांगा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. आता मायनस की प्लस? प्लस. जेव्हा मायनस असतो तेव्हा प्लस द्यायचं इथं. ए इंटू बी, ए इंटू बी म्हणजे एक्स इंटू 2x आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर किती? 4. झाले फॅक्टर. समजले का सगळ्यांना? सगळ्यांना समजले? ठीक आहे, लिहा. चला झालं लिहून? हा, पुन्हा बघू आपण 2 एक्झाम्पल यांच्यासाठी. थर्ड एक्झाम्पल 27x³ प्लस 64. 27x³ प्लस 64. आता मला सांगा हा 27x³ कितीचा घन आहे? 3x चा घन आहे. कितीचा घन आहे? 3x चा घन आहे. याला असं लिहिणार आपण, लक्षात ठेवा. ब्रॅकेट द्यायचं याला आणि ब्रॅकेटवर क्यूब. 3x चा घन आहे 27x³. 64 कितीचा घन आहे? 4 चा घन आहे. मग हा झाला की नाही आता a³ प्लस b³. मग याला कसं लिहिणार आपण? पहिला फॅक्टर काय तयार होईल इथे? 3x प्लस 4. आणि दुसरा फॅक्टर कसा तयार होईल आता? 3x चा वर्ग. 3x चा वर्ग काय होईल? 9x स्क्वेअर. 3x चा वर्ग काय होईल बघा, मी एक स्टेप लिहून देतो इथं. 3x चा वर्ग मायनस की प्लस? मायनस, कारण प्लस वाला आहे बघा. प्लस वाला असेल तर मायनस लिहितो आपण. ए बी म्हणजे ए इंटू बी. ए काय आहे? 3x. हा 3x काय आहे? ए. आणि हा 4 काय आहे? बी. तर 3x झाला ए इंटू बी. बी किती आहे? 4 प्लस बी चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग? 4 चा वर्ग. 4 स्क्वेअर. चला आता एक स्टेप वाढवलं आपण इकडे. 3x प्लस 4 जसंच्या तसं. इथे 3x चा स्क्वेअर काय होईल सांगा? 9x स्क्वेअर मायनस 4 3 जा 12x प्लस 16. ठीक आहे. 4 त्रिक 12x प्लस 4 चा वर्ग 16. झाले फॅक्टर. समजलं का? इथे 3x होता, 3x 27x³ होता. तर आपण काय लिहिलं त्याला? 3x चा क्यूब. या पद्धतीने लिहायचा. x सोबत इथं नंबर असेल ना तर त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचा आणि ब्रॅकेटवर क्यूब किंवा स्क्वेअर असेल तर स्क्वेअर द्यायचा. ठीक आहे. आता सेम एक्झाम्पल आपण मायनस वाल्या फॉर्म्युल्यासाठी यूज करू. ठीक आहे. चला 27x³ मायनस 64. सेम असंच लिहिणार. 27x³ कितीचा क्यूब आहे तो? 3x चा क्यूब आहे. मायनस 64 कितीचा क्यूब आहे? 4 चा क्यूब आहे. मग याचे फॅक्टर काय होतील? पहिला फॅक्टर सांगा. असंच येईल सेम. 3x मायनस 4. आणि दुसरा फॅक्टर काय बनेल? 9x स्क्वेअर. 3x चा वर्ग म्हणजे a चा वर्ग 9x स्क्वेअर मायनस 3 4 12 x. मायनस की प्लस येईल इथं? प्लस येईल. प्लस, कारण मायनस वाला आहे ना हा, तर प्लस येईल. आणि इकडे प्लस 4 चा वर्ग किती? 16. झाले फॅक्टर. समजले का सगळ्यांना? जर या प्रकारे तुम्हाला जर अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल तर त्याचे फॅक्टर या पद्धतीने मिळतील. सोपं आहे.